नमस्कार. मी डॉक्टर शारदा कदम. YPM इंडियन क्रांतीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बंधूंनो, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली आहेत. आपण सर्वजण भारतीय संविधानाच्या मजबूत पायावर उभ्या असलेल्या लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये जगत आहोत. या लोकशाही राज्यव्यवस्थेची काही जीवनमूल्ये आहेत. ही जीवनमूल्ये समाजातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजवणं आवश्यक आहे. म्हणून युवा प्रबोधन मंच प्रणीत संविधान जागरण समितीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत सर आपल्याशी भारतीयत्व मनात रुजवा या विषयावर संवाद साधणार आहेत. मी आदरणीय डॉक्टर राऊत सरांना विनंती करते की आपण या विषयावर मौलिक मार्गदर्शन करावे. बांधवांनो, आपण भारतीय लोक ज्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आणि विचार विनिमय करायला हवं, ज्याच्या संदर्भामध्ये आग्रह धरायला हवा, त्याच्या संदर्भामध्ये आग्रह न धरता बऱ्याचदा कालबाह्य झालेल्या गोष्टींच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आग्रह धरतो आणि त्यातच आपला वेळ मोठ्या प्रमाणात घालवत असतो. आज वर्तमानामध्ये आपण ज्या देशामध्ये जगतो आहोत तो संविधानाच्या पायावर उभा राहिलेला सार्वभौम भारत देश. या भारत देशाला, या देशात राहणाऱ्या माणसांना मानसिकदृष्ट्या एकजीव करण्यासाठी आणि आपल्या भारत देशाला सर्व अंगांनी प्रगतीच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी म्हणून काही महत्त्वपूर्ण अशा प्रकारची मूल्य भारतीय जनमानसामध्ये रुजवणं अत्यंत गरजेचं आहे. त्या मूल्यांच्या संदर्भामध्ये सांगोपांग विचार करणं गरजेचं आहे. म्हणून मी येणाऱ्या काही काळामध्ये भारतीय संविधानाच्या पायावर उभ्या असलेल्या आपल्या लोकशाही भारतातल्या महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या मूल्यांच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहे. आज भारतीयत्व मनामनात रुजवा या विषयाच्या संदर्भामध्ये मी मांडणी करतोय. भारतीयत्व काय आहे? भारतीयत्व हे समग्र भारतीयांच्या साठीचं एक जीवनमूल्य आहे, नैतिक मूल्य आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक पाऊल टाकत असताना भारतीयत्व हे नैतिक मूल्य मनामध्ये ठेवून जर या देशातला माणूस पाऊल टाकायला लागला तर हा देश अनेक अंगांनी प्रगतीच्या दिशेने जाऊ शकतो. ही पावलं जर आपणाला टाकायची असतील तर आपणाला ही सारीच्या सारी मूल्य गंभीरपणानं समजून घेणं फार गरजेचं आहे. भारतीयत्व हे जे नैतिक मूल्य आहे ते नैतिक मूल्य कुठून आलं? अनेक जण या मूल्याच्या संदर्भामध्ये हे मूल्य परंपरेतून आलं. भारतामध्ये ज्या प्राचीन कालखंडापासून चालत आलेल्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या परंपरा आहेत त्या परंपरांचं पालन करणं म्हणजे भारतीयत्वाचं पालन करणं असं काही जण म्हणू शकतील. माझं हे म्हणणं आहे की भारताला समृद्ध अशा प्रकारच्या परंपरा नक्कीच आहेत, परंतु भारताच्या परंपरांमध्ये साऱ्याच्या साऱ्या परंपरा समृद्ध स्वरूपाच्या आहेत असं म्हणता येणार नाही. भारताला दुबळं बनवणाऱ्या, भारतीय माणसांना विभाजित करणाऱ्या, भारतीय माणसांची शक्ती विकसित होऊ न देणाऱ्या परंपरा देखील आपल्या देशामध्ये राहिलेल्या आहेत. त्या परंपरांना वजा करून भारतीय माणसाचं बौद्धिक बळ आणि बाहुबळ विकसित करणाऱ्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरांना अनुसरून जे भारतीयत्व स्पष्ट होईल त्या भारतीयत्वाचा आज आपण नक्कीच पुरस्कार करू. परंतु जे भारतीयत्व परंपरामध्ये अंधश्रद्धा, बुद्धिवाद विरोहित अशा प्रकारच्या गोष्टी, विषमतावादी अशा प्रकारच्या गोष्टी ज्यामध्ये आहेत
त्याला आपणाला भारतीयत्वामधून वजा करावं लागेल. आजच्या वर्तमानामध्ये जे भारतीयत्व तयार होतं ते भारतीयत्व संविधानाच्या माध्यमातून तयार होतं. 26 जानेवारी 1949ला आपण समग्र भारतीय जनतेनं आपण निर्माण केलेलं संविधान स्वतःला अर्पण केलं आणि आम्हाला इथून पुढच्या कालखंडामध्ये एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, बुद्धिवादी, विज्ञानवादी, प्रगत अशा प्रकारचं एक राष्ट्र घडवण्याच्या दिशेनं आम्हाला वाटचाल करायची आहे. हा संकल्प आपण केलेला आहे आणि या संकल्पामधून आमचं भारतीयत्व नक्की होताना आपणाला दिसतं. आणि म्हणून भारतीयत्व काय आहे, हे भारतीयत्वच आपणाला मनामनात का रुजवलं पाहिजे याच्या संदर्भामध्ये आपणाला गंभीरपणानं विचार करायचा आहे. हा विचार करत असताना भारतीयत्व कसं आहे, तर भारतीयत्व भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक जात समूहातील, धर्म समूहातील, वर्ग समूहातील, भाषा समूहातील, वेगवेगळ्या प्रांतांमधील वेगवेगळ्या संस्कृतीचं अवलंबन करणाऱ्या समग्र लोकांना संकुचिततेकडून व्यापकतेकडे नेणारं भारतीयत्व हे मूल्य आहे. अंधश्रद्धांकडून बुद्धिवादाकडे नेणारं हे मूल्य आहे. विषमतावादाकडून समतावादाकडे नेणारं हे मूल्य आहे. आणि अशा प्रकारचं हे जे मूल्य आहे, हे मूल्य मनामध्ये रुजणं अत्यंत गरजेचं आहे. भारतीयत्व हे संवैधानिक मूल्यावरती आधारलेलं मूल्य भारतीयांच्या मनामध्ये रुजवण्यामध्ये अनेकविध प्रकारच्या अडचणी आजही आपल्या सभोवताली अस्तित्वात आहेत. आपल्या सभोवताली या ज्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या अडचणी अस्तित्वात आहेत, यांच्यावरती मात आपणाला जर करायची असेल तर आमच्या संस्कृतीचं, आमच्या धर्माचं, आमच्या परंपरेचं, आमच्या जात समूहाचं म्हणून जे जे काही आहे ते सर्व चांगलं या भोळ्या भावनिकतेमधून या देशातल्या प्रत्येकच जात धर्म समूहातील माणसांना बाहेर यावं लागेल. आमचं ते सारं चांगलं आणि दुसऱ्याचं ते वाईट. एक म्हणच आहे, आपला तो बाबू आणि दुसऱ्याचं ते कार्ट. अशा मानसिकतेतून वागण्याची सर्वच समूहांची जी प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती संकुचित स्वरूपाची आहे, मर्यादित स्वरूपाची आहे, खुरटी किरटी अशा स्वरूपाची आहे. या संकुचित स्वरूपाच्या प्रवृत्तीतून आम्हाला बाहेर यायचं आहे, व्यापक व्हायचं आहे. स्वार्थी संकुचित प्रवृत्तीतून, स्वार्थार्थातून आम्हाला राष्ट्रार्थाकडे जायचं आहे. केवळ स्वहिताच्या पेक्षा समग्र राष्ट्रहित ज्याला महत्त्वाचं वाटतं, तो भारतीयत्व या मूल्याचं पालन करतो असं आपणाला म्हणता येऊ शकतं. भारतीयत्व पाळण्याच्या अटी कोणकोणत्या आहेत हे समजून घेणं आपणाला गरजेचं आहे. भारतीयत्व पाळण्याच्या अटींच्या मध्ये आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या निष्ठा अग्रक्रमाच्या कशावर ठेवतो यावरून भारतीयत्वाचं आम्ही किती पालन करतो हे ठरत असतं. आपली भारतभूमीमध्ये राहणारी सर्व समूहातील माणसं यांच्यावरील निष्ठाभाव, यांच्याबद्दलचा आदरभाव, यांच्याबद्दलचा श्रद्धाभाव बाळगणं हे भारतीयत्वासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. भारताच्या समृद्ध, प्रेममय, मैत्रीमय, सर्व समावेशकतेच्या ज्या परंपरा आहेत, त्या परंपरांचा आदरभाव
बाळगणं ही देखील भारतीयत्वासाठी महत्त्वपूर्ण अशा प्रकारची अट आहे. आम्ही भारतीयत्व आम्हाला पाळायचं असेल तर आम्हाला आमची पहिली निष्ठा भारताच्या संविधानावर ठेवावी लागेल. भारतीय संविधानाची म्हणून जी मूल्य व्यवस्था आहे त्या मूल्य व्यवस्थेवर आम्हाला श्रद्धा ठेवावी लागेल. त्याचबरोबर आम्हाला आमची जी राष्ट्रीय प्रतीकं आहेत या राष्ट्रीय प्रतीकांवर अग्रक्रमाची श्रद्धा ठेवावी लागेल. काय आहेत आमची राष्ट्रीय प्रतीकं? आमचं संविधान हे आमचं सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय प्रतीक आहे. संविधानाच्या माध्यमातून बाकीची सारी प्रतीकं तयार झालेली आहेत. आमचा आभाळामध्ये फडकणारा, डौलाने फडकणारा तिरंगा हे आमचं सर्व भारतीयांचं राष्ट्रीय प्रतीक आहे. हे राष्ट्रीय प्रतीक देखील भारतीयत्वाची काही मूल्य सूचित करत असतं. त्याचा विस्तार मी इथे करत नाही आहे. त्यातून सूचित होणाऱ्या मूल्यांचं आचरण करणं हाही भाग इथे महत्त्वाचा असतो. आमची राष्ट्रमुद्रा, आमचं संसद भवन, आमचं राष्ट्रपती भवन, आमच्या न्यायसंस्था या साऱ्याच प्रतीकांचा आदर करणं हे भारतीयत्वामध्ये महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीनं हे भारतीयत्व बाणून आम्ही बाहेर येणं, कशाच्या बाहेर येणं? संकुचिततेच्या बाहेर येणं गरजेचं आहे. आमच्या मनामध्ये आमच्या धर्म, जातीय, पंथीय रूढी परंपरांच्या माध्यमातून आमच्या मनावर काही चांगले संस्कार केले जात असतील, नाहीतच चांगले संस्कार केले जात असं मी म्हणणार नाही, परंतु त्यामध्ये महत्त्वाचे संस्कार होताचे आत्मकेंद्रिततेचे, संकुचिततेचे. आत्मकेंद्रिततेतून बाहेर आणणारं, व्यापक बनवणारं, सर्वसमावेशक बनवणारं असं भारतीयत्व हे मूल्य आहे. आणि म्हणून भारतीयत्व या मूल्यामधून आम्हाला बाहेर यायचं असेल तर आग्रहानं संकुचित मानसिकतेतून संवैधानिक नैतिकतेला अप्रत्यक्षपणानं नकार देत आमच्या देशामध्ये जी संकुचित त्व म्हणजे विचार, त्व म्हणजे विशिष्ट धारणा, हिंदुत्व, मुस्लिमत्व, शीखत्व, ख्रिश्चनत्व, बौद्धत्व, मराठात्व, माळीत्व, वंजारीत्व, आणखी काय काय जातीत्व, असली संकुचित कुंपणामध्ये बंदिस्त करणारी त्व आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेत. आणि या देशातली माणसं अशा प्रकारच्या संकुचित भूमिकांचा वारंवार आग्रह धरतात, कारण आमच्या मनामध्ये सर्वसमावेशक अशा प्रकारचं, सकलजन कल्याणकारी अशा स्वरूपाची भूमिका घेणारं, सर्वांप्रती प्रेम मैत्रीचा भाव जागवणारं जे भारतीयत्व आहे ते भारतीयत्व अजून पुरेशा प्रमाणामध्ये रुजलेलं नाही. म्हणून आम्ही या संकुचिततेतून बाहेर येतो. आम्हाला भारतीयत्व अंगीकारायचं असेल आणि आमच्या वर्तनामध्ये पदोपदी ते दिसायचं असेल तर भारतीय संविधानाच्या माध्यमातून अनुच्छेद 51 क न काही मूलभूत कर्तव्ये आपणाला करायला सांगितलेली आहेत. ती मूलभूत कर्तव्य आपण केली पाहिजे. एक कर्तव्य मी आपणाला सांगतो की भारतीयांनी जात, धर्म, पंथ, लिंग, जन्मस्थान, भाषा या प्रकारच्या सर्व प्रकारच्या संकुचिततेतून बाहेर येऊन सर्व भारतीयांच्या प्रती भगिनी बंधुत्वाच्या नात्यानं, प्रेम मैत्रीच्या नात्यानं वागणं
हे भारतीयत्व या मूल्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु हे आपल्याकडे होताना दिसत नाही आहे. ते रुजावं ही माझ्या मांडणीची महत्त्वपूर्ण अशा प्रकारची भूमिका आहे. भारतीयांच्या वर्तनाच्या संदर्भामध्ये, विचार करण्याच्या संदर्भामध्ये माझं एक निरीक्षण आहे. कशाला अग्रक्रम देतो भारतीय माणूस? तर भारतीय माणूस आधी स्वतःला अग्रक्रम देतो. त्याची निष्ठा कुणावर असते? पहिली निष्ठा स्वतःवर असते. दुसरी निष्ठा स्वतःच्या कुटुंबावर असते. तिसरी निष्ठा सोयऱ्याधाऱ्यांवर असते. चौथी निष्ठा आपल्या जात समूहावर असते. पाचवी निष्ठा या देशातल्या माणसाची नंतर केव्हा तरी धर्मावरती असते. मग आपल्या गावावर, तालुक्यावर, जिल्ह्यावर, विभागावर, मग केव्हा तरी राज्यावर, आणि त्यानंतर केव्हा तरी आम्ही आमची निष्ठा राष्ट्रावर प्रगट करत असतो. माझं म्हणणं असं आहे बांधवांनो, की आम्हाला खऱ्या अर्थानं राष्ट्रनिष्ठ बनायचं असेल तर आमची अग्रनिष्ठा राष्ट्रावर असली पाहिजे. माझ्या जीवनामध्ये मी जे जे काही काम करेन ते काम माझ्या कुटुंबाचा, माझा चरितार्थ चालवण्यासाठी मी नक्कीच करेन. पण केवळ तेवढ्यासाठी मी काम करणार नाही, तर या कामाच्या माध्यमातून मला माझं भारत हे राष्ट्र मजबूत बनवायचं आहे, बलशाली बनवायचं आहे. अशा प्रकारच्या मानसिकतेतून वागायला जो लागतो तो भारतीय नागरिक खऱ्या अर्थानं भारतीयत्व या मूल्याचं पालन करतो आहे असं आपणाला म्हणता येऊ शकेल. भारतीयत्व या मूल्याचं पालन करण्याची प्रवृत्ती आपलं सांस्कृतिक वर्तन काय आहे यावरूनही दिसत असते. म्हणून भारतीयत्व या मूल्याच्या संदर्भामध्ये आपल्या भारतीय नागरिकांचं सांस्कृतिक वर्तन काय आहे हेही आपणाला या निमित्तानं तपासलं पाहिजे. सांस्कृतिक वर्तन म्हणजे काय ते कळतं ना आपणाला? आपण सांस्कृतिक पोकळीमध्ये जगत नसतो. सांस्कृतिक भाग म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये काहीतरी करतच असतो. ती आमची गरजच असते. आम्ही संस्कार म्हणून काहीतरी करतो, विधी करतो, आम्ही सण उत्सव साजरे करतो, आम्ही गाणी ऐकतो, आम्ही चित्र पाहतो, आम्ही शिल्प पाहतो, आम्ही तीर्थयात्रेला जातो, आम्ही आमच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या रूढी परंपरांचं पालन करतो. हे जे आम्ही सारं करत असतो ते काय असतं? हे आमचं सांस्कृतिक वर्तन आहे. बांधवांनो, माझं हे निरीक्षण आहे की भारतीयांच्या सांस्कृतिक वर्तनामध्ये भारत या राष्ट्राला स्थान आपण दिलेलं नाही, हे माझं निरीक्षण आहे आणि हे दुःखदायक आहे. आम्ही आमच्या सांस्कृतिक वर्तनामध्ये आमच्या धर्म जात समूहाच्या म्हणून ज्या काही रूढी परंपरा आहेत त्यांना अग्रस्थान देतो आणि त्यातच मोठ्या प्रमाणात गुंगलेले राहतो. हे पुराणात गुंगणारं, दंतकथांमध्ये गुंगणारं, कल्पितामध्ये गुंगणारं जे समाजमन असतं ते समाजमन खऱ्या अर्थानं राष्ट्रनिष्ठ बनत नसतं आणि भारत या राष्ट्राला मजबूतही बनवू शकत नसतं, प्रगतीच्या दिशेनंही घेऊन जाऊ शकत नसतं. म्हणून आम्हाला वर्तमानामध्ये यावं लागेल. भविष्यकालीन आव्हानं पेलण्याची क्षमता मनामध्ये रुजवणारं नव्या प्रकारचं सांस्कृतिक वर्तन आमच्या देशातल्या लोकांना करावं लागेल. आमच्या सांस्कृतिक वर्तनामध्ये आमच्या राष्ट्रीय सणांना महत्त्व असणं अत्यंत गरजेचं आहे.
आहे का आपल्या देशातल्या लोकांच्या मनामध्ये राष्ट्रीय सणांना महत्त्व? आपणा सर्व भारतीयांचे राष्ट्रीय सण कोणते? प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन हे आपल्या देशाचे सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे राष्ट्रीय सण आहेत. तुम्ही प्रामाणिकपणानं स्वतःचं निरीक्षण करा, स्वसमूहाचं निरीक्षण करा. हे राष्ट्रीय सण कोण करतं? माझं असं निरीक्षण आहे की हे राष्ट्रीय सण शाळा कॉलेजमध्ये आणि सरकारी कार्यालयामध्ये होतात. कंपल्सरी असतं म्हणून होतात. जनता हे करत नाही, सरकारी यंत्रणा करते. का बरं? सरकारी यंत्रणेचे का करावं? स्वातंत्र्य या देशातल्या घराघराला मिळालं नाही का? प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली म्हणून संविधानातले अधिकार या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मिळालेले नाहीत का? मिळालेले आहेत. म्हणून त्याबद्दलचा आनंद उत्साह व्यक्त का करू नये? स्वातंत्र्याचा सूर्य उगवण्यासाठी या देशातील अनेकविध स्वातंत्र्य योद्ध्यांनी आपलं बलिदान केलं, संपूर्ण जीवन अर्पण केलं. त्यातून हा स्वातंत्र्याचा सूर्य उगवलेला आहे याचं भान ठेवून त्याबद्दलचा कृतज्ञताभाव या निमित्तानं आम्ही घराघरात व्यक्त करतो का? त्याचं स्मरण मोठ्या प्रमाणात करतो का? हे करत नाही. ही स्थिती आहे म्हणून आम्ही जगतो वर्तमानात, संवैधानिक भारतामध्ये प्रत्यक्षात शरीरानं, परंतु मनानं मात्र सांस्कृतिक वर्तनात, कल्पितामध्ये, दंतकथांमध्ये, पुराणामध्ये अडकलेलो असतो. ही मानसिकता भारतीयत्व या मूल्याच्या विरोधात जाणारी आहे. आणि म्हणून या मानसिकतेतून, संकुचित पुराणगुंग्या मानसिकतेतून, कल्पितात रमणाऱ्या मानसिकतेतून आम्हाला बाहेर यावं लागेल. आणि या मानसिकतेतून बाहेर येऊन आम्हाला भारतीयत्वानुसार वागावं लागेल. त्यासाठी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंत्या, वैज्ञानिकांच्या जयंत्या अशा प्रकारचे सण घराघरात साजरे करण्याच्या सांस्कृतिक वर्तनाच्या दिशेनं आम्हाला वाटचाल करावी लागेल. कारण ही संस्कृती आम्हाला नवनिर्माणाच्या प्रेरणा देईल, आम्हाला राष्ट्रनिर्माणाच्या प्रेरणा देईल. आणि त्यासाठी म्हणून या दिशेनं आम्हाला वाटचाल करणं अत्यंत गरजेचं आहे. भारतातली माणसं कधीच राष्ट्रनिष्ठा व्यक्त करत नाहीत काय? अशा प्रकारचा प्रश्न कदाचित माझं हे बोलणं ऐकता ऐकता तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. मला तसं नाही म्हणायचं. आम्ही भारतीय माणसं राष्ट्रनिष्ठ आहोतच. आमची राष्ट्रनिष्ठा आम्ही आवश्यक त्या वेळेला नक्कीच व्यक्त करतो, करत नाही असं नाही. केव्हा करतो आम्ही आमची राष्ट्रनिष्ठा व्यक्त? आम्ही राष्ट्रीय सणाच्या दिवशी शाळा महाविद्यालयामध्ये आणि कार्यालयामध्ये जाऊन झेंडावंदन करून आम्ही आमची राष्ट्रनिष्ठा व्यक्त करतो. हे ठळकपणानं दिसणारं उदाहरण आहे. दुसरी आमची राष्ट्रनिष्ठा ठळकपणानं केव्हा प्रकट होते? आमची राष्ट्रनिष्ठा ठळकपणानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने जेव्हा चालू असतात त्यावेळेला एक आमची राष्ट्रनिष्ठा मोठ्या प्रमाणामध्ये प्रकट होते. म्हणजे कशी प्रकट करतो? आम्ही टी व्ही संचाच्या समोर बसतो आणि क्रिकेटचे सामने पाहतो आणि आपल्या भारतीय क्रिकेटरनं, खेळाडूनं षटकार मारला की आम्ही आनंदानं टनाटन उड्या मारतो, आनंद व्यक्त करतो मोठ्या प्रमाणात. ही राष्ट्रनिष्ठाच आहे, व्यक्त करणंच आहे. दुसरं, भारताचा विजय झाला की आम्ही फटाके वाजवतो, आनंदोत्सव साजरा करतो. ही आमची राष्ट्रनिष्ठा आहे. कदाचित भारताचा पराजय झाला तर आम्ही हिरमुसले होतो. हे राष्ट्रनिष्ठेचंच एक रूप आहे असं म्हणायला हरकत नाही. पण माझं म्हणणं असं आहे की ही निर्माणक्षम कृतिशील राष्ट्रनिष्ठा नाही आहे. कृतिशील स्वरूपाची राष्ट्रनिष्ठा आम्हाला जोपासायची आहे. त्यासाठी कृतिशील राष्ट्रनिष्ठा केव्हा आम्ही जोपासू शकू? कृतिशील राष्ट्रनिष्ठा आमच्या देशातील अज्ञान, अंधश्रद्धा, विषमता, शोषण या साऱ्या गोष्टी घालवून आमच्या देशामध्ये ज्ञानवर्धन करण्यासाठी, बुद्धिवाद आणि विज्ञानवादाचा विकास करण्यासाठी, आमच्या देशासमोर अनेकविध समस्या आहेत
त्या समस्या सोडवणारं नवं संशोधन करण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाच्या कृती करणं हे राष्ट्रनिर्माणार्थ राष्ट्रनिष्ठा व्यक्त करणं असतं. त्यात खरं भारतीयत्व असतं. हे भारतीत्व आम्ही जोपासलं पाहिजे. परकीय आक्रमण जेव्हा होतं तेव्हा आम्ही सर्वाधिक राष्ट्रनिष्ठ असतो आणि एरवी आम्ही आपापसात भांडत बसत असतो. ही जी मानसिकता आहे, या मानसिकतेतून आम्हाला बाहेर येता आलं पाहिजे आणि भारतीयत्व हे मूल्य आपणाला जोपासता आलं पाहिजे. भारतीय भगिनी आणि बांधवांनो, मला आपणा सर्वांना विनंती आहे की हे व्यापक बनवणारं, प्रेम मैत्री वाढवणारं आणि समग्र भारतीयांना एकजीव बनवणारं भारतीयत्व नावाचं हे जे मूल्य आहे, तुम्ही आपापल्या काळजावर कोरा आणि या मूल्यांना अनुसरून वागा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अत्यंत मौलिक आणि विचारप्रवण असं आपण आम्हाला मार्गदर्शन केलं. मी YPM इंडियन क्रांतीच्या पूर्ण परिवारातर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.